नमस्कार मित्रांनो, विनफास्ट इंडियाने त्यांची MPV 7 जर पाहिलं 7 सीटर आज भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे ऑफिशियली। 24.5 लाख रुपये जर पाहिलं तर या गाडीची किंमत जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे आणि प्रॉपर 7 सीटरच्या स्वरूपात जर कंपनी म्हणतीये। सो आपण पाहूया आतमध्ये स्पेस वगैरे कसं आहे, फीचर्स वगैरे कसे आहेत, या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर विनफास्ट ब्रँडबद्दल बोलायचं गेलं तर हा ब्रँड जर पाहिला तर हा व्हिएतनामचा आहे आणि त्यांच्या ऑलरेडी VF6 आणि VF7 गाड्या जर पाहिल्या तर भारतीय मार्केटमध्ये ते विकत आहेत। आता जर पाहिलं तिसरा प्रोडक्ट जो आहे तो त्यांच्याकडून ही गाडी जी आहे ते भारतीय मार्केटमध्ये असणार आहे, जिची किंमत 24.5 लाख रुपये जर पाहिलं एक शोरूम ठेवण्यात आलेली आहे। सो फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला विनफास्टच्या आत्तापर्यंत तुम्ही जेवढ्या पण गाड्या पाहिलेल्या आहेत ना त्याप्रमाणे जे आहे ते पाहायला भेटतं। जसं की V जर पाहिला तर मिडलला आहे, कनेक्टिंग DRLs तुम्हाला इथे मिळून जातात। सोबतच इथे तुम्हाला LED मध्ये ज्या लाईट्स आहेत प्रोजेक्टर त्या इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। बाकीचं जर पाहिलं कुठलाही फ्रंट कॅमेरा तुम्हाला इथे पाहायला मिळत नाही, जे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर पाहिलं तर इथे फ्रंट कॅमेरा येतो, बट इथे हा कंपनीने दिलेला नाही आहे। सोबतच कुठले ॲडासचे जे फीचर्स ही सुद्धा ही गाडी ऑफर करत आहे, जे की माझ्या मते ॲडासचे फीचर आहे हे असायला पाहिजे होते। आता गाडीमध्ये जी मोटर आहे तिची पॉवर फिगर जर पाहिली 204 PS जर पाहिलं तर मोटरची जी पॉवर आहे असणार आहे आणि 280 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते आणि 0 to 100 जर पाहिलं तर विदिन 10 सेकंदमध्ये जर पाहिलं कंपनीचं असं म्हणणं आहे की जे स्पीड आहे ते अचीव करते। सो फ्रंट साईडने असा काही जो ओव्हरऑल लुक आहे हा तुम्हाला या गाडीचा पाहायला मिळतो। ओके, तर मित्रांनो आता साईड प्रोफाईलमध्ये आपण जर गाडीचा विचार केला तर याच्या कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिलं तर महिंद्राची XEV 9S आणि सोबतच किया कारेन्स क्लाविस EV सुद्धा आहे बरं का। तर इथे जर पाहिलं तर डायमेन्शनमध्ये ही गाडी मोठी आहे, कारण की XEV 9Sचा जो पूर्णपणे लेंथ आहे ही 47-37 mm आहे आणि इथे तुम्हाला जी पूर्णपणे लेंथ ही भेटते 4740 mm आणि आपण जर क्लाविस EVचा विचार केला तर तिथे 4550 mm जर पाहिलं पूर्णपणे त्या गाडीची लेंथ असणार आहे। सो माझ्या मते इथे जे लेंथ आहे पूर्णपणे ही सुद्धा या गाडीची तुम्हाला मोठी पाहायला मिळणार आहे। हाईट जर पाहिली तर 1734 mm तुम्हाला पूर्णपणे हाईट या गाडीची पाहायला मिळते। इथे डोअर हँडलवरती रिक्वेस्ट सेन्सर तुम्हाला ऑफर करण्यात आलेले आहेत। इथनं तुम्ही गाडीचे आहे ते चार्ज करू शकता। जवळपास 10% 70% गाडी जर चार्ज करायची असेल तर फक्त 30 मिनिटामध्ये जे आहे ते गाडी चार्ज होऊ शकते, बट अजून चार्जिंग स्पीड जे आहे ते कंपनीने आम्हाला सांगितलेलं नाही आहे। इथे जर पाहिलं हे अलॉय व्हील आहे ब्लॅक कलरमध्ये, 19 इंचचे आहेत। टायर प्रोफाईल 235/50 R19चा जो टायर प्रोफाईल हा तुम्हाला इथे मिळून जातो। ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिला तर ग्राउंड क्लिअरन्स माझ्या मते 180 ते 190 mm दरम्यान जो ग्राउंड क्लिअरन्स हा गाडीचा असणार आहे। ओव्हरऑल ग्लास एरिया मोठा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। क्रोम तुम्ही पाहू शकता। रिअर साईडला सुद्धा तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत। रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं कनेक्टेड ज्या टेल लॅम्प आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात। विनफास्ट, VF, MPV 7 भरपूर ब्रँडिंग जे आहे ते कंपनी इथे केलेली आहे। मागच्या साईडला 4 जे पार्किंग सेन्सर आहेत ते मिळून जातात आणि इव्हन जो कॅमेरा आहे तो तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे। रिअर वायपर, डिफॉगर, शार्क फिन अँटेना तुम्हाला इथे मिळून जातो। इथे रिक्वेस्ट सेन्सर आहे। नॉर्मल जो टेलगेट आहे हा तुम्हाला मिळून जातो हायड्रोलिक। इथे ठीकठाक जागा आहे बरं का, जास्त काही जागा नाही आहे माझ्या मते। छोट्या साईजचे जे आपल्या सॅग असतात जे आपण मागे अडकवतो त्या इथे तुम्ही ठेवू शकता, बट इन केस समजा तुम्ही 5 किंवा 4च व्यक्ती ट्रॅव्हल करणार असाल तर अशा वेळेस तुम्ही हे चांगला जो बूट स्पेस हा देखील तुम्ही इथे यूज करू शकता, जे की माझ्या मते प्रॅक्टिकल आहे हा। बट ज्यावेळेस 6 किंवा 7 व्यक्ती इथे बसणार आहे तर इथे तुम्हाला मग बूट असं जास्त काय मिळणार नाही आहे। तुम्ही वरच्या साईडला कॅरियर वगैरे ठेवून त्याप्रमाणे या गाडीचा जो यूज आहे हा करू शकता। तर मित्रांनो गाडीच्या आतमध्ये आपण जर इंटेरियर पाहिलं तर इथे तुम्हाला स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर असं काय स्टेअरिंग व्हील देण्यात आली। इथे थोडासा कट आहे। इथे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल मिळून जातात तुम्हाला, व्हॉल्यूम अप डाऊन, ट्रॅक चेंज आणि इथे क्रूज कंट्रोलचे जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत। हा जो नॉब आहे इथे तुम्ही वायपर जे कंट्रोल करू शकता। सोबतच हेडलॅम्पचे जे स्विचेस आहेत हे सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत। या साईडला ड्राईव्ह सिलेक्टर आहे जे की RND तुम्ही सेट करू शकता आणि हे जे स्टेअरिंग आहे तुम्ही टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट करू शकता। पण या गाडीमध्ये जर पाहिलं कुठलाही जो इथे स्पीडोमीटर आहे तो देण्यात आलेला आहे। इव्हन इथे हेडअप डिस्प्लेसुद्धा जर पाहिलं तर गाडीमध्ये नसणार आहे, फक्त एकच स्क्रीन देण्यात आलेली आहे। या स्क्रीनमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळणार आहे, जसं की पार्किंग आहे, स्पीड किती आहे गाडीचं, तर कॅमेराची जी क्वालिटी ही सुद्धा तुम्हाला ठीक इथे पाहायला मिळते। इथनं तुम्ही गाडी लॉक ऑनला करू शकता। ओव्हर एम जर पाहिले तर लेफ्ट आणि राईटचे हे जर तुम्हाला सिलेक्ट करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं
सेट जे आहे ते करू शकता आणि सोबतच तुम्हाला फोल्ड करायचे आहे तो फोल्ड देखील करू शकता. त्यानंतर इथे जर आपण आलो तर ड्राय मोड तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता. रिजनरेशन ब्रेकिंग, पॉवर रिजनरेशन डिस्प्ले, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ॲटो होल्ड असे फीचर जर पाहिले तर इथे देण्यात आलेले आहेत. इथे जर पाहिलं 2 कप होल्डर मिळून जातात. कुठलाही वायरलेस चार्जर नाही आहे. इथे देखील स्पेस आहे. इथे मोठा जो ग्लव बॉक्स आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. आर्मरेस्ट देखील मोठा आहे. प्लस सॉफ्ट ओपनिंग जो ग्लव बॉक्स हा देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. सीट जर पाहिले सीटची क्वालिटी चांगली आहे. ब्लॅक आणि बेज कलरमध्ये तुम्हाला सीट्स या ठिकाणी मिळून जातात. ड्रायव्हर जे सीट आहे हे तुम्ही मॅन्युअली जे आहे ते हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे इथे देण्यात आलेला आहे. इथे जर आपण आलो तर जो आयोरियम आहे हा मॅन्युअली जे होतो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बट इंटरेस्टिंगली जर पाहिलं कुठलाही आयोरियम जर पाहिला तर तुम्हाला कुठल्याही सनवायझरवरती जो आहे तो पाहायला मिळत नाही, जो की माझ्या मते असायला पाहिजे होता. बाकी डोअरमध्ये जर पाहिलं डोअर हँडल तुम्हाला तिथे कुठेही दिसत नसेल तर तो जर पाहिला तो तिथे साऊंडच्या वर देण्यात आलेला आहे, ज्याच्या थ्रू तो जर पाहिलं तर तुम्ही डोअर जो आहे तो ओपन करायचा आहे. सो फ्रंट साईडला जर पाहिलं ओव्हरऑल सेंटर कॉन्सोल मोठा आहे. बट काही गोष्टी ज्या आहेत माझ्या मते स्पीडोमीटर असेल किंवा काही फिजिकल बटन जर पाहिले तर ते गाडीमध्ये जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे. इथनं जो आहे तो तुम्हाला AC हा कंट्रोल करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ACचा जो फ्लो आहे हा कमी जास्त करू शकता. सो हे तर झालं फ्रंट साईडला. आता आपण रिअर साईड चेक करूया. तर सेकंड रोमध्ये जर पाहिलं तर स्पेस चांगलं आहे. माझ्यामध्ये 3 व्यक्तींना जर बसायचं असेल तर थोडंसं ॲडजस्टमेंट जे आहे ते करावं लागणार आहे. इथे टाईप A टाईप C जे पोर्ट आहे ते तुम्हाला मिळून जातात. इथे AC वेन्स आहे. एक गोष्ट आहे की गाडीमध्ये कुठलाही जो मूनरूफ आहे तो देण्यात आलेला आहे. जसं की आपण VF6 आणि VF7 मध्ये पाहिलेलं आहे की तिथे ग्लास रूफवरती येतो. सनरूफ येत नाही पण ग्लास रूफ येतो. बट तो देखील इथे जर पाहिलं तर मिसिंग आहे. बाकी 6 एअरबॅग जर पाहिलं तर गाडीमध्ये स्टँडर्ड जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आता समजा तुम्हाला थर्ड रोमध्ये जायचं आहे तर तिथे देखील आपण स्पेस पाहूया की किती आहे. ओके, सो हे जे सीट हे 1 टच डंबल होतं. तर मित्रांनो विन5च्या MPV7 मध्ये जर पाहिलं थर्ड रोमध्ये मी बसलेलो आहे. आता इथे जर पाहिलं ना तर इथे हा थोडासा स्टेप आहे, तुम्ही पाहू शकता. समजा मी जर असं बसलो तर एकदम वर जे पाय येऊन जातात. बट इथे खाली चांगल्या पद्धतीने स्पेस देखील देण्यात आलेलं आहे. सो मी समजा माझ्या हाईटचे जर व्यक्ती असेल तर माझ्यामध्ये 2 व्यक्ती ते ॲडल्ट एक शॉर्ट जर्नीसाठी चांगल्या पद्धतीने बसू शकतात. हे जे सीट आहे तुम्ही पाहू शकता फ्रंट साईडला आपण किती जागा ठेवलेली आहे. सो तिथे देखील जे 3 व्यक्ती आहे थोडंसं ॲडजस्टमेंट करून बसू शकतात. सो स्पेसच्या बाबतीत जर पाहिलं ना ही जी स्टेप आहे ही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलेली आहे, जे की जे मागच्या साईडला ॲडल्ट बसणार आहे त्यांना चांगल्या पद्धतीनं इथे स्पेस मॅनेजमेंट होऊन जातं. वरती AC देण्यात आलेला आहे. प्लस तुम्हाला AC वेन्स देखील इथे डेडिकेटेड मिळून जातात. कप होल्डर आहे आणि जो सीट बेल्ट आहे हा देखील तुम्हाला सेफ्टी दृष्टीने मिळून जातो, जो की माझ्या मते एक MPV सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर ही गाडी चांगला जो स्पेस आहे हा तुम्हाला ऑफर करते. तर मित्रांनो विन5च्या MPV7 बद्दल आपण जर विचार केला तर पहा प्रॉपर EV स्ट्रक्चरवरती ही गाडी जी आहे ती बिल्डअप करण्यात आलेली आहे. त्यामुळे ओव्हरऑल गाडीची ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आहे ते चांगले राहणार आहे. सोबतच कंपनीने काही जे बेनिफिट आहे हे कस्टमरला खूप चांगल्या पद्धतीने दिलेले. जसं की जर पाहिलं तर कंपनीने 3 वर्ष फ्री मेंटेनन्स या गाडीचा तुम्हाला ऑफर केलेला आहे. सोबतच बॅटरी वॉरंटी ती 10 वर्षाची बॅटरी वॉरंटी तुम्हाला इथे मिळणार आहे. व्हेकलवरती जी वॉरंटी ही 7 वर्षांची तुम्हाला मिळणार आहे. 5 वर्षांची सस्पेन्शन वॉरंटी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. आणि सोबतच पेंट वॉरंटी ना ती सुद्धा 7 वर्षाची जर पाहिलं कंपनी इथे ऑफर केलेली आहे. 60 kWhचा जो बॅटरी पॅक आहे तो तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे. आणि रेंज जर पाहिली तर ती भेटणार आहे तुम्हाला 517 किलोमीटरची ARAI सर्टिफाईड. आता ही गाडी ज्यावेळेस आपण चालू त्यावेळेस रेंज टेस्ट करण्याचा देखील प्रयत्न करूया. सो ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला रेंज टेस्ट देखील कळेल. बाकी जर पाहिलं तर जे पॅकेज आहे ते सुद्धा माझ्या मते चांगलं जे आहे ते कंपनीने ऑफर केलेलं आहे ह्या गाडीसोबत. आता हे पहा 24.5 लाख रुपये ह्या गाडीची एक शोरूम प्राईज आहे. ऑन रोडवरती घेता होता स्टेट वाईज किंवा महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर जवळपास 26 लाखाच्या आसपास जर पाहिलं ह्या गाडीची किंमत जी आहे ती असणार आहे. आता एवढी किंमत देऊन सुद्धा गाडी आहे ना काही फीचर मिस देखील करते. जसं की 360 डिग्री कॅमेरा नाही आहे, ॲडॅस लेवलचे फीचर नाही आहे, सनरूफ नाही आहे. हा विन5 सनरूफ देत नाही. बट इथे जर पाहिलं तर मूनरूफसुद्धा नाही आहे. इवन कंपनीने जर पाहिलं एकच सिंगल स्क्रीन दिलेली आहे. कुठलाही स्पीडोमीटर जर पाहिलं तर कंपनीने इथे दिलेला नाही आहे. तर माझ्या मते असे काही फीचर्स आहे ना जसं की व्हेंटिलेटेड सीटसुद्धा जर पाहिलं तर कंपनीने या मॉडेलमध्ये ऑफर केलेलं नाही. सो माझ्या मते एक अपडेटेड व्हर्जन भविष्यामध्ये विन5 घेऊन येईल, ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने एक प्राईज देऊन चांगल्या प्रकारे जे फीचर्स आहे हे सुद्धा ही गाडी जी आहे ते ऑफर करू शकते. सो पाहूया तुमच्या या गाडीबद्दल काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. बाकी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.